आणि राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून 7 जणांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। यामध्ये कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी राऊत कुटुंबावरती अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केलेत। राऊत कुटुंबाकडून मानसिक छळ आणि शारीरिक छळ केला जात होता। इतकंच नव्हे तर घरात बळजबरीनं गोमूत्र प्यायला दिलं गेलं असा धक्कादायक आरोप त्यांनी केलाय। याशिवाय राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेनं तिच्या डोक्यावरील केस कापल्याचा आरोपही गिरिजा यांनी केलाय। या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणामध्ये राऊत कुटुंबासह भोंदूबाबा फिरोज शेख आणि काझी बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भोंदूबाबा फिरोज शेखला सावंतवाडीतून मध्यरात्री कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे। तर ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। विनायक राऊत यांचे जे चिरंजीव आहेत गीतेश राऊत यांच्यासह राऊत कुटुंबियांवरती त्यांच्या सुनेने कापूरबावडी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। हा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी का भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक देखील करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने राऊतांची जी सून आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राऊत कुटुंबियांकडूनच म्हणजे 2016 पासून हा संपूर्ण मानसिक छळ त्यांचा सुरू होता। त्याचबरोबर मुलाकडून मारहाण, सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचं तिने तक्रारीत म्हटलेलं आहे। याशिवाय इतर अनेक जादूटोणा अंतर्गत देखील आपल्याला कशा पद्धतीने त्रास दिलेला आहे याचा उल्लेख देखील FIR कॉपीमध्ये करण्यात आलेला आहे। याच पार्श्वभूमीवरती कापूरबावडी पोलिसांनी 7 जणांवरती राऊत कुटुंबियांमधले जे सदस्य आहेत त्या 7 जणांवरती गुन्हा दाखल करत भोंदूबाबाला काल मध्यरात्री अटक केलेली आहे। फिरोज शेख असं त्याचं नाव असून त्याला लवकरच ठाणे कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे आणि पुढील पोलिसांची नेमकी कारवाई काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई।